हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीसांची होणार बैठक. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शुक्रवारी विखे पाटील घेणार जरांगे पाटलांची भेट. कठोर आमरण उपोषण करायचंय. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बाश टाकून करणार आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा एल्गार. 30 मे पासून कठोर उपोषण करण्याचा जरांगेंचा निर्धार. आरक्षण हे गरिबी हटावतं धोरण नाही. ओढून ताणून सामाजिक मागास होऊ शकत नाही. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावरती गुणरत्न सदावर्तेंचा निशाणा. जरांगे आंदोलन भावनिक करत असल्याचाही आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये 35 मिनिटं चर्चा. अर्थखात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीने केली आहे अर्थखातं देण्याची मागणी. आनंद परांजपे साहेब कोण बोलला? राष्ट्रवादी अरे राष्ट्रवादीमध्ये नाही ते, आता शिवसेनेमध्ये. आनंद परांजपेंवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची ठिणगी. परांजपेंना महामंडळ देण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला श्रीकांत शिंदेंनी सुनावलं. भाजपाचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईकांनी घेतली बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटलांची भेट. विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देण्याची खेळी असल्याची चर्चा. एक बार साल में 2 साल में एक बार मीटर बढ़ता है, 4 बार सीएनजी बढ़ती है. सीएनजी का कोई मतलब ही नहीं है. पेट्रोल डिझेल नंतर सीएनजीची दरवाढ. वाहनधारकांच्या खिशावर पुन्हा एकदा भार. 15 दिवसात 12 रुपयांनी महागलं सीएनजी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्याचा केंद्र सरकारचा विचार. राजनाथ सिंह आणि शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत महत्वाची चर्चा. आणि विदर्भात उष्णतेची तीव्र लाट. वर्ध्यामध्ये आज राज्यातलं सर्वाधिक तापमान. वर्ध्यामध्ये 46.8 तर नागपूरमध्ये 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. दिवसभराच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. आजच्या दिवसातल्या एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करतोय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. मराठा आरक्षणाच्या पूर्ततेसाठी सरकारला पुरेसा वेळ दिला, आता मात्र कठोर भूमिका घेण्याची वेळ आल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय. सरकारला अजून किती दिवस मुदत द्यायची असा सवाल जरांगे पाटलांनी केलाय. मनोज जरांगे पाटलांनी आरपारच्या लढाईचा निर्धार केलाय. जरांगेंनी उपोषणाची तारीख देखील जाहीर केली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील भेट घेणार आहेत. मात्र या भेटीनंतर जरांगेंच्या उपोषणाचं नेमकं काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला. परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केला आहे आपण. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बाश टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे. कारण हे सारखे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे. सरकारचा तुकडा पडल, नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं. सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा. हे सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे. खरं म्हणजे मी जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. आरक्षणाच्या संदर्भातला जे जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले त्यामध्ये विशेष करून या सगळ्या विषयामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय सकारात्मक 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि बाकी जे जे काही ज्या योजना सारथीच्या आहेत,
त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि जे काही उर्वरित प्रश्न आहे ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. म्हणजे त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही, पडू नये असेच सरकारची भूमिका आहे. तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवरती निशाणा साधलाय. जरांगे पाटलांकडून हल्ला करण्यासंदर्भात भ्रम पसरवला जातोय. पोलिसांनी या संदर्भात तपास करावा असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेत. तर कुणबी आरक्षण हवंय तर 10% ACBC आरक्षण रद्द करायचं का असा सवाल सदावर्तेंनी जरांगेंना विचारलाय. मनोज ज्या प्रकारे भावनिक करत निघालाय की म्हणे अख्ख्या म्हणजे कोणी येऊ नका, कोणी येऊ नका. सांगायचं तात्पर्य महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे की मरतो म्हणलं तरी लोक येतात, मेल्याने लोक येतात. त्याच्यासाठी मरतो 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 म्हणायचं आणि लोकांना भावनिक म्हणजे हे करून आव्हान करून किंवा भावनिक करून लोकांना बोलवायचं आणि त्या पुढं म्हणायचं की हल्ला करतील, हल्ला करतील. कोण हल्ला करतील? मंडळी, चंद्र जसा कलेकलेने वाढतो अगदी तसंच पेट्रोल आणि डिझेलचे भाव आता वाढत आहेत आणि त्या चिंतेमध्ये आता भर पडली ती म्हणजे CNGच्या दरवाढीची. मुंबई पाठोपाठ आपण जर बघितलं तर पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये CNGच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महागणार आहे. याशिवाय वाहनधारकांच्या बजेटवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. राज्यात महागाईचा आणखी एक झटका. पेट्रोल डिझेल नंतर आता CNGची दरवाढ. एक बार साल में 2 साल में एक बार मीटर बढ़ता है, 4 बार CNG बढ़ती है. CNG का कोई मतलब ही नहीं है. वाहनधारक चिंतेत, सर्वसामान्यांचा प्रवास महागला. भरपूर नुकसान होत चाललंय किंवा त्यातून काही दिवसातून काही शिल्लक राहायला भरपूर अडचणी निर्माण होत चालल्यात. एवढा 800-900 रुपयाचा आमचा CNG भरला जातो. कस्टमर पण पैसे देत नाही जास्त, त्यामुळे आमचे खूप हाल होतात. गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 4 वेळा वाढ झाली आहे. त्या पाठोपाठ आता CNGच्या किमतीतही वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसात CNGच्या दरात तब्बल 12 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनं वाहनधारकांच्या खिशावर पुन्हा एकदा भार पडलाय. पुण्यात CNGत 2 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. पुण्यात CNGचा दर 94.85 पैसे इतका आहे. नाशिकमध्ये CNGत 1 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे. नाशिकमध्ये CNGचा दर 95.15 रुपये इतका आहे. नागपूरमध्ये 2 रुपयांची वाढ झाली असून CNGचे दर 94.90 रुपये इतके झालेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये CNGच्या दरात 1 रुपया 19 पैशांची वाढ झाली असून CNGचे दर 103 रुपये प्रति किलो झालेत. पेट्रोल, डिझेल आणि CNG या तिन्ही इंधनांच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये. या सततच्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांकडून सरकारनं तातडीनं दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते. पेट्रोल डिझेल नंतर आता CNG ही महाग झाल्यानं पर्यायी इंधनाचा फायदा कमी होत असल्याची भावना वाहनधारक व्यक्त करतायत. CNGचे दर झपाट्यानं वाढत असल्यामुळं हे इंधनही लवकरच 100 पार करेल अशी भीती वाहनधारक व्यक्त करतायत. CNG महंगा हो गया भाई. तो कैसा परवड़ रहा है अभी? तो भाई क्या करो, चलाना पड़ेगा भाई. घर परिवार वाले लोग हैं, चलाना ही पड़ेगा ना भाई. क्या करोगे? कितना होता है फिर भी दिन का? कितना 500-600 बच जाता है बहुत. क्या करोगे? कुछ पहले नहीं. कितने का CNG भरते थे पहले? 400-500 हो जाता था काम. अभी कितने का भरना पड़ता है? 700 का. 700 का भरना पड़ता है. हाँ, तो कमाई कम हो गई. कम हो गए भाई. पैसा उतना ही भरा है, मीटर उतना ही है, सब कुछ उतना ही है. CNGचे म्हणजे आम्ही 800चं भरत होतो. आमचे 800 ऐवजी माझे 230-40 रुपये एक्स्ट्रा जातात. 30 रुपये ते जास्त जात आहेत. म्हणजे आम्हाला समजून येते की बाबा ह्याच्यामध्ये पैसे जास्त जातात, पण आमचं समजून जात की शासन काय करते नक्की काय कळत नाही आम्हाला. अचानक असे पैसे वाढले जात आहेत आणि आम्हाला एवढी मेहनत करून काय संध्याकाळी जर धंदा केल्यानंतर काय त्यातून शिल्लक राहत नाही. आमची रोजीरोटी म्हणजे कमी होत आहे आणि वरून कसं आहे की आमचं घरदार नाही चालू राहिलं. आम्हाला तर कसं आहे की पूर्ण घरदार तर चालवत लागेल ना, आणि त्याच्याने कसं आहे की घरचं पण वातावरण थोडं डिस्टर्ब होऊन राहिलं. पेट्रोल कमी आहे, CNGत पण नाशिकमध्ये लाईन होत्याच
आता CNGकडे वळलेत लोक, त्यामुळे CNG पंपावर पण खूप लाईनी आहेत आणि मला वाटतं 100 रुपयापर्यंत तर CNG झालाच आहे आता, आणि तो पण मिळत नाही आहे. त्यामुळे ते फटका तर निश्चितच बसतोय. सीएनजी क्षेत्रासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या इनपुट कॉस्टमध्येही वाढ झाल्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. जागतिक पातळीवर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्यामुळं आणि अमेरिका इराणच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी ही दरवाढ लागू केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यानं गॅस आयातीचा खर्च वाढलाय. गेल्या काही दिवसांतील ही सलग चौथी दरवाढ आहे. आता सीएनजी महागल्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारित कॅबच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापारी आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा खर्च वाढल्यामुळे बाजारातील जीवनावश्यक वस्तू देखील महागणार आहेत. आज सुद्धा CNGचे रेट वाढलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य रिक्षा चालक जो आहे त्यांना फटका बसतोच आहे, याच्यात शंका नाही. पण कस्टमरकडे जर 5-10 रुपये रिक्षा चालक ज्यावेळेस एक्स्ट्रा मागतात तर कस्टमर ते द्यायला तयार होत नाही. आणि आता CNGचा हे आहे, LPGचा पण सगळीकडे इश्यू आहे. तर सर्वसामान्य जे रिक्षा चालक आहे त्यांचं कंबरडं मोडणार आहे नक्की. कस्टमर प्रत्येक वेळा आम्हाला रेट वाढून देत नाही. जसं CNG रेट वाढतो ना, तसं आम्हाला कस्टमरांनी बी रेट वाढून द्यायला पाहिजेत ना. कस्टमर 1 रुपया वाढत नाही, कधी कधी आम्हाला त्याचा लॉस होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला त्याची झळ बसणार आहे. यापुढील काळात महागाईची कुऱ्हाड सर्वसामान्यांवर कोसळण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेल्या आनंद परांजपेंवरून महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आनंद परांजपेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताच त्यांना महामंडळावरती नियुक्तीचं आश्वासन शिवसेनेनं दिल्याचं कळतंय. मात्र आनंद परांजपेंना महामंडळ देण्याला ते काही दिवसांपूर्वीच ज्या पक्षात होते त्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रखर विरोध केलाय. आनंद परांजपेंची नियुक्ती थांबवा अशा आशयाचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलंय. आता या पत्रावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. दरम्यान परांजपे राष्ट्रवादीत नव्हे तर शिवसेनेमध्ये असल्याचं वक्तव्य करत खासदार श्रीकांत शिंदेंनी परांजपेंच्या पाठीशी राहणार असल्याचे एक प्रकारे संकेत दिलेत. राष्ट्रवादीचे विरोध होतोय, त्यांना तो महामंडळ दिलं जातं की देऊ नका असं पत्र कोणाला? आनंद परांजपे साहेब. कोण बोलला? राष्ट्रवादी. अरे राष्ट्रवादीमध्ये नाही ते, आता शिवसेनेमध्ये. राष्ट्रवादीचे विरोध होतोय, त्यांना तो महामंडळ दिलं जातं की देऊ नका असं पत्र कोणाला? आनंद परांजपे साहेब. कोण बोलला? राष्ट्रवादी. अरे राष्ट्रवादीमध्ये नाही ते, आता शिवसेनेमध्ये. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये 2 दिवस खलबत केल्यानंतर सुद्धा महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपावरती तोडगा निघालेला नाहीये. दरम्यान शिवसेनेने मात्र मेरिटनुसार 5 ऐवजी 6 जागांची मागणी केली आहे. भाजपनं शिवसेनेला 4 जागांचा प्रस्ताव दिलाय. पण शिवसेना ही रायगड आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरती अडून बसली आहे. एकीकडे बुधवारी दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवरती शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट केलं, तर पुण्याच्या जागेवरती राष्ट्रवादीने दावा ठोकलाय. त्यामुळेच महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. फॉर्म्युला आता तुम्हाला माहित आहे ना. फॉर्म्युला कालच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याशी मीडियावर बाईट देताना सांगितलेलं आहे. त्यामुळे जागा वाटप सन्मानाने होईल. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आणि यावरून संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेला टोला लगावलाय. आता त्याला एकनाथ शिंदेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. बघा, शिंदेना दाबण्याचा प्रयत्न होतोय हा तुमचा जो स्टेटमेंट आहे. शिंदे आधीच गुदमरलेले आहेत. या सरकारमध्ये शिंदे आधीच गुदमरलेले आहेत. मुख्यमंत्री जे सांगतायत शिंदे माझे मित्र आहेत, शिंदे माझे सहकारी आहेत, शिंदे आमचे नेते आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांना ओळखतात त्यांना फडणवीसांचे संकेत व्यवस्थित कळतात. कळलं? त्याच्यामुळे भविष्यात जे काय घडणार आहे त्याची नांदी आहे, इतकंच मी सांगतो. म्हणूनच जी जमवाजमव सुरू आहे ती जमवाजमव त्यासाठीच आहे कारण उद्याची निवडणूक विधानसभेची भाजपा आणि शिंदे गट हे एकत्र लढू शकत नाहीत.
महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे. याचे जे काही पचनी पडत नाही त्यांच्या, म्हणून हे अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात. त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच भाजपने आपला पहिला उमेदवार जाहीर केलेला आहे. अमरावती विधान परिषदेसाठी भाजपने प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलंय आणि ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवीण पोटे यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.